माझ्या आईबाबाच्या हाताखाली तुमच्या पांगरीतलं कुणीच टिकू शकत नाही. हे तसं तर महिला म्हणतात मी आहे म्हणून टिकली. माझ्या आईबाबा इतके स्ट्रिक्ट आहेत का नाही ते किस ते मग त्यांचा स्ट्रिक्टनेस लेवल एक वेगळा माहितीये का. मी काय खाणार, मी काय पिणार, मी कुठले कपडे घालणार. आतापर्यंत मला 19 वर्ष चालू आहे. ही 19 वर्ष जी 18 वर्षाची गेली का नाही, 18 वर्षांमध्ये आतापर्यंत एक सुद्धा ड्रेस मी माझ्या चॉईसने घेतलेला नाही. एक सुद्धा. विचार करा किती स्ट्रिक्ट असतील ते. एक सुद्धा. कथेमध्ये सुद्धा 7 दिवसाचे 7 ड्रेस त्यांनीच ठरवले. आज कुठला घालायचा, उद्या कुठला घालायचा. मी फक्त प्रस्ताव म्हणते घालू का नाही का. ते नाही म्हणले तर ठेवून द्या, ते हो म्हणले तरच घ्या. बरं हे तर सोपं आहे. मी काय खाणार, काय पिणार, कोणाचं इथं खाणार हे सुद्धा तेच ठरवतात. मी कीर्तनाहून घरी रात्री 2 वाजता जरी आले, 6 वाजता उठलीच पाहिजे मी. आणि नॉर्मली मला रोज 4 वाजता उठवणार. आणि मी 4 वाजता नाही उठली, सकाळी सकाळी रामाच्या पाऱ्यामध्ये तिचे असा अलाराम, असे टोमणे चालू होणार. काय म्हणते ती माहिती आहे का. बघून घ्या तुमच्या पोरीकडे, बघा कशी हसायली ते. काय म्हणते ती मला, तुला शोभतं का, लोकाला ज्ञान देते, स्वतः लेट उठते. आणि जास्त लेट नाही, 5 मिनिट लेट झालं तर 4चा अलार्म लावला आणि 4:30ला उठली. लोकाला एवढं ज्ञान देत फिरतोस गावानं, तुझं काय. लोकादी ब्रह्मज्ञान आपलेच कोरडे पाषाण. लोकांनी नाव ठेवा. माझी अशी अवस्था आहे, मला लोक नाव ठेवत नाही, मला माझ्या घरच्या आधी टोमणे देतात. आणि खरं त्यांच्याच टोमण्यांमुळे मी इथं बसलेली आहे. कारण माझं कसं आहे माहिती आहे का, घरी माझी अशी अवस्था आहे, जोपर्यंत जेवण सुद्धा मी स्वतः करत नाही. जेवणाचं सुद्धा माझं, जेव्हा मला भूक जरी लागली का मी स्वतः वाढून घेत नाही जेवायला. जेव्हा आईचा एकदा आवाज येईल, ओ मी जेवायला ये, सरळ कधी नाही बोलणार ते. मला ऐकून ना ऐकल्यासारखं करायचं. नंतर म्हणा सते जेवायला ये, तरी नाही. 4-5 जोपर्यंत आवाज येतो तोपर्यंत जेवायला येतच नाही. आणि नंतर मग जास्तच लाडात येतात. मग ते ओमू जेवायला ये मला. जेव्हा तिचे 4-5 आवाज येतात तेव्हा माझं जेवण असतं. आणि ते जेवायला वाढून ठेवते. आणि जेवायला वाढून ठेवल्यावर मी जाऊन गोल गोलच फिरणार फक्त घरामध्ये. वाढून ठेवल्यावर फक्त किचनमध्ये जाणार आणि गोल गोल फिरणार. जाऊन किचन वाट्यावर काय बसल, फ्रीज काढून उघडून फक्त तेवढंच उघडायचं बंद करायचं, टाइमपास करायचा. मग धरून जोपर्यंत शिवा देऊन एक कानाखाली हारून ती नेत नाही जेवायला, तोपर्यंत मी जेवण करत नाही. हे माझं रोजचं आहे, एका दिवसाचं नाही. आणि ते एवढे स्ट्रिक्ट आहेत का जोपर्यंत मी जेवण करत नाही तोपर्यंत ते जेवण करत नाही.